जब जब मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन का इलेक्शन होता तब तब मनसे और जब तक मनसे नहीं बना था तब तक शिवसेना यही काम करते। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। जो महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत। भारतीय जनता पार्टीचे वादग्रस्त खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हिंदी मराठी भाषेच्या वादाची तार छेडली आहे। महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे। दुबेंनी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गट आणि मनसेवर निशाणा साधला। राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पुढील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संपणार आहे, असं विधान दुबेंनी केलं। मेरा ये कहना है कि महाराष्ट्र बनाने में, मुंबई बनाने में उत्तर प्रदेश, बिहार और हिंदी भाषियों का बड़ा योगदान रहा है। और आज भी जो आपकी इकोनॉमी है उस इकोनॉमी में हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। हम ये नहीं करें कि हम ही केवल कंट्रीब्यूट कर रहे हैं, लेकिन हम भी कंट्रीब्यूट कर रहे हैं। आप किस आधार पर मारपीट करते हो? अंग्रेजी बोलने में किसी को परहेज नहीं। जब जब मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन का इलेक्शन होता तब तब मनसे और जब तक मनसे नहीं बना था तब तक शिवसेना यही काम करती थी। लेकिन वो बड़े कंफ्यूजन में क्या है, मैं आपको वहां की डेमोग्राफी बता दूं। मुंबई की केवल 30% लोग मुंबई में मराठी बोलते हैं, केवल 30%। 12% लोग उर्दू बोलते हैं, मतलब वो मुस्लिम है। लगभग उतने ही 30% के आसपास हिंदी बोलते हैं। 2-2.5% के आसपास जो है राजस्थानी बोलते हैं, उसी तरह से गुजराती बोलते हैं, उसी तरह से राजस्थानी बोलते हैं, भोजपुरी बोलते हैं। तो भाषा के आधार पर जो उनका मंसूबा है वो डेमोग्राफी इतनी बदल गई है कि इस तरह की राजनीति वो चुनाव के समय करते हैं। दुबेंच्या या विधानावर नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे आणि दुबेंच्या या वक्तव्यावर मनसेचे संदीप देशपांडे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे। जो महाराष्ट्राच्या विरुद्ध मराठी माणसाच्या विरुद्ध बोलतो आहे आणि त्या बोलण्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक प्रकारे त्यांचं समर्थन करतायत। आपण सगळ्यांनी दिल्लीतल्या लोकांनी या प्रवृत्तींना खतपाणी घालू नये। हा महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय। असे अनेक दुबे आले आणि गेले। मुंबईसह महाराष्ट्र अखंड आहे। 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून ही मुंबईसह महाराष्ट्र आपल्याला मिळालेलं आहे आणि ते 106 हुतात्म्यात दुबे चौबे मिश्रा नाहीत, बरं का? हे या निशिकांत दुबे यांनी समजून घेतलं पाहिजे। छातीचा कोट करून महाराष्ट्र लढला, मराठी माणूस लढला, गिरणी कामगार लढला, तेव्हा ही मुंबई मराठी माणसाला मिळाली। आता ते म्हणतात की कोणाच्या घामातून श्रमातून तुम्ही ते पैसे कमवायला आलात ना, तुम्ही घाम गळायला आलात, म्हणजे तुम्ही मुंबई ओरबडायला आलात। तुमच्या राज्यामध्ये नोकऱ्या उद्योग धंदे नसल्यामुळे तुम्ही मुंबईत आलात, नाहीतर तुम्ही कशा करताय? आपण इकडला पैसा मुंबईच्या बाहेरच घेऊन चाललात, आपल्या राज्यातच घेऊन चाललेला, हे दुबेला कळायला पाहिजे। मराठी माणसाच्या पोटावर आपण मारून ही मुंबई तुम्ही लुटत आहात, हे सुद्धा तेवढंच खरं आहे ना। आपण काय मुंबईचं फार मोठं भव्य अशी मुंबई निर्माण करण्यासाठी ते आला नाहीत ना। आम्ही वाट बघतोय महाराष्ट्रात कधी येतात निशिकांत दुबे ते, कारण आम्हाला पण त्यांचं स्वागत करायचं आहे जसं मुख्यमंत्र्यांना करायचं आहे। फक्त स्वागत आम्ही आमच्या पद्धतीने आणि आमच्या स्टाईलने करू। दुबेच्या पाठी बोलवणारा धनी हा वेगळा आहे। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री वक्तव्य करतायत रोजच्या रोज, खरं काय बोलायची गरज नाही आहे, पण मुद्दाम जाणीवपूर्वक ही वक्तव्य केली जात आहेत। मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार घ्यायचा आहे का भैया भूषण पुरस्कार घ्यायचा आहे, हे त्यांनी ठरवलं।